बातमी धाराशिवमधून धाराशिवमधल्या भूममधील दूध भेसळ प्रकरणी धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत। 6 महिन्यात 23,04,70,000 लिटर भेसळयुक्त दुधाची विक्री झाल्याचं समोर आलंय। आरोपींच्या सेल रजिस्टरमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। प्रत्येकी 100 लिटर शुद्ध दुधामध्ये 10 लिटर कृत्रिम दूध मिसळल्याचं सुद्धा समोर आलंय। दुधातील फॅटचं प्रमाण दाखवण्यासाठी निरमा पाम तेलाचाही वापर केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी 7 जणांवर गुन्हे दाखल झालेत। सर्व आरोपी फरार आहेत। पोलीस कसून तपास करत आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी उदय साबळे आपल्यासोबत जोडलेले आहेत। उदय, अत्यंत धक्कादायक ही माहिती समोर आलेली आहे। पोलिसांचा तपास सुरू आहे। हे नेमके आरोपी कुठले होते, कोण होते, पोलिसांचा तपास कसा सुरू आहे? धाराशिव मधल्या भूम येथील जे दूध भेसळीचं प्रकरण समोर येते आणि यामध्ये जो मुख्य आरोपी आहे बाळासाहेब गोडगे, त्याची एक मधुबन ट्रेडिंग कंपनी आहे आणि या ट्रेडिंग कंपनीकडे अकलूज येथील एका फर्म कडून दूध पावडर संशयास्पद दूध पावडर खरेदी करत होता आणि याने केवळ 6 महिन्यामध्ये 2,88,00,000 रुपयांची पावडर जी आहे ती खरेदी केली आणि 200हून अधिक दूध संकलक आणि व्यक्तींना ही पावडर त्याने विक्री केल्याचं देखील या कंपनीच्या सेल रजिस्टर मध्ये आढळून येतं। हे सेल रजिस्टर आता जय महाराष्ट्राच्या हाती देखील लागलंय। यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे पोलीस तपासातून देखील समोर येत आहेत। यामध्ये सर्वात मोठा धक्कादायक खुलासा आहे की एका वर्षामध्ये या मधुबन ट्रेडिंग कंपनीने जवळपास 5,68,00,000 रुपयांची पावडर खरेदी केल्याची नोंद आहे। ठीक आहे, तर सर्व प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले होते। सर्वांचे धन्यवाद।